राज्य स्तरावरती आमच्या तीनही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रमुख महानगरपालिकांच्या मध्ये तर महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत. इतरही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक समिती नेमून चर्चा केली जाणार आहे आणि आम्हीही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरं जाऊ अशा पद्धतीची आमची अत्यंत सकारात्मक भावना आहे. मॅडम, तुम्हाला पक्षाची जर विचारणा झाली की तुम्ही आपण इथं स्वतंत्र लढू शकतो का शहरामध्ये आपण स्वतंत्र लढू शकतो का? म्हणजे तुम्ही म्हणले की प्रत्येक जिल्हा शहरामध्ये विविध ठिकाणी वेगळ्या वेगळ्या युती होईल किंवा नाही होईल हे तुम्ही म्हणले जाता की सोलापूर शहरामध्ये आम्ही स्वतंत्र लढू शकतो असं पक्षाला तुम्ही कळवणार आहेत का? आणि तुमची ताकद काय असणार आहे? मी तुम्हाला एक या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय की शिवसेना हा कधीही निवडणुकांच्या साठी अलर्ट होणारा पक्ष नाही. 20% फक्त राजकारण आणि 80% समाजकारण हा शिवसेनेचा मंत्र आहे आणि तोच विचार ठेवून आम्ही सगळेजण काम करतोय. त्यामुळे केवळ महापालिकाच्या निवडणुकांच्यासाठीच नाहीये तर सतत शिवसैनिक हे लढाईसाठी सज्जच असतात आणि जर प्रसंग जर आलाच तर अत्यंत पूर्ण तयारीनं सोलापूर महानगरपालिकेच्याही प्रत्येक जागेवरती अत्यंत ताकदीने आम्ही उभे राहू. पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे सांगितलेलं आहे की महायुतीला प्राधान्य राहील त्या पद्धतीनं आम्ही त्या म्हणजे काय असणार आहे की महायुतीमधून एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की महायुतीमधून आम्ही निवडून लढणार आहोत. आपण म्हणतो की आता स्थानिक किंवा आपण आम्ही अजिबात त्या पद्धतीनं म्हणत नाही. प्रश्न त्या पद्धतीचा विचारला गेला. समोरून प्रश्न पत्रकार बांधवांनी आम्हाला असा विचारला की आपण पक्षाला कळवणार आहात का की जर प्रसंग पडला तर म्हणजे तयारी करताना आपण युद्धाची तयारी ही पूर्णपणे लढायचीच कधीही करत असतो. पण नेमकी स्ट्रॅटेजी कशी असणार की जसं समजा महायुती होणार का स्वबळ होणार? कारण ऑलरेडी कधी कधी असं होतं की जिल्हा प्रमुख म्हणतात किंवा बाकीचे नेते म्हणतात की आम्ही स्वबळावर निवडणूक लढू, आम्ही सक्षम आहोत. तर त्या संदर्भात आमचे जिल्हा सर्व पत्रकार बांधवांचं पहिल्यांदा स्वागत करतो. बोला. अरे बघा, उमेदवार अर्ज किती भरले गेले, काय भरले गेले याच्याबद्दल माध्यमांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा बातम्या ऐकल्या. परंतु मला या ठिकाणी हेच सांगायचंय की या ठिकाणी ज्या शिवसैनिकाने 3 वर्षांपासून एकनाथजी शिंदे साहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम केलेलं आहे, आज आपण एक खूप अतिशय चांगलं चित्र या ठिकाणी बघत आहात की सोलापूरची जी ओळख होती त्या पद्धतीने सगळ्या समाज घटकांचं प्रतिनिधित्व आणि प्रत्येक समाज घटकाला आपलासा वाटणारा चेहरा हा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. त्याच्यामुळे अशा काही उधार उसनवारीच्या किंवा मग वहां पे जो रुके हुए वहां पे आके वो मनाए जाएंगे अशा उधार उसनवारीच्या उमेदवारांच्या वरती लक्ष ठेवून राहण्याची आम्हाला अजिबात गरज नाहीये. अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हालाही मिळेल. आपण बघाल उद्यापासून तर अत्यंत ताकदीनं आम्ही सामोरे पण तिथं अर्ज भरले त्यांना इथं तितकासा प्रवेश असेल त्या पद्धतीच्या ज्या काही असतील तर त्यावेळेच्या सिच्युएशन्स वरती चर्चा केल्या जाते. कोण निधी आणत आहे? भारतीय जनता पार्टी 892 कोटी रुपये महायुतीनं काल जाहीर केले. कोण ना? विधानभवन 892 कोटी. दोनच पार्टीचं नाव घेतलं. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुती महायुती